दानपेटीतनं दरवर्षी 18 कोटींची दानचोरी झाल्याचा खळबळजनक दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेला आहे। दरम्यान सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्तांचं उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र गेलं होतं। त्या संदर्भातलं पत्र राज ठाकरेंनी वाचूनही दाखवलं। राज ठाकरेंच्या आरोपांवर उद्या सिद्धिविनायक न्यास भूमिका स्पष्ट करणार आहे। प्रतीक माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विषय सिद्धिविनायक मंदिर न्यास मधील दानपेटीतील चोरीबाबत वरिष्ठ पातळीवरती चौकशी करण्याबाबत जिल्हा परिषदेने जातो। जिथे दानपेटीमध्ये आपल्याकडे भाविक जातात आणि पैसे टाकतात त्याचं कारण असतं ते धर्मासाठी म्हणून आपण असे टाकतो। महोदय, आम्ही स्वाक्षरी करणारे सर्व सिद्धिविनायक न्यास मंदिर प्रभादेवी मुंबई येथील विश्वस्त आहोत। साहेब, आपण विश्वासाने आमची संबंधित ट्रस्टवरती सदस्य म्हणून नियुक्ती केली असून आपल्या विश्वासाला पात्र राहण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत। भाषा पण बघा, मंदिर आहे का कंपनी येतेच कळत नाही मला। त्यामुळे मंदिरात गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीत विविध उपाययोजना राबविताना मंदिराची मिळकत 35% जादा वाढविण्यात आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो आहोत। मिळकत तुम्ही कशी यशस्वी झाला असो। महोदय, विश्वासाच्या सतर्कतेमुळे मंदिरातल्या दानपेटीतून पैसे चोरणारे कर्मचारी पकडले गेलेले आहेत। हे कर्मचारी पकडण्यापूर्वी दर बुधवारी मंदिरातल्या दानपेटीतील रकमेची मोजदाद ही 50 लाख रुपयाच्या आत होती। मात्र हे कर्मचारी पकडल्यानंतर गेले 3 आठवड्याची दानपेटी रक्कम ही 1.5 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे। याचाच अर्थ यापूर्वी दर आठवड्याला दानपेटीतील जमा होणाऱ्या काही रकमेतील काही रक्कम ही लंपास होत होती। त्यामुळे दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचे मंदिराचे नुकसान होत होते। याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीवर आहेत असा आमचा ठाम संशय आहे। साहेब, या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेऊन शासकीय पातळीवरील संबंधित प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी लावावी अशी आमची आपणास विनंती आहे। विश्वस्त मंडळ सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास प्रभादेवी मुंबई राहुल हे सगळ्यांनी सह्या केल्या। म्हणजे 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिराबद्दल चोरी होते। आपण भाबडेपणाने भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय, हे असल्या चोऱ्या होत आहेत। ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत। हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जात आहेत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू दे, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत।